नमस्कार करतो. गुरुमाऊली चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल लोकमाई यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करतो. आपण सर्व साधक भक्तगणांचे सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनाच्या प्रथम दिनी हार्दिक स्वागत करतो. ओम नित्य दिव्य योगाश्रमाची स्थापना ईश्वरी ज्ञानोपासनेच्या उद्दिष्टाने झालेली आहे. श्री नित्येश्वर महादेवाच्या कृपेने परम पूजनीय ब्रह्मानंद बाबा, परम पूजनीय नित्यानंद स्वामी यांच्या आशीर्वादाने, पूजनीय भाऊंच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आश्रमाची उत्तरोत्तर उन्नती होत आहे. योग वर्ग, योगासन व सूर्यनमस्कार स्पर्धा, महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा, कौटुंबिक मिलनोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन इत्यादी कार्यक्रम उत्साहाने सर्व साधक तसेच भक्तगणांच्या सहकार्याने होत असतात. योग वर्ग व इतर कार्यक्रमाबरोबर पूजनीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ध्यानयोग शिबिरेही होत असतात. भक्तिज्ञानाचा परमोच्च बिंदू श्रीमद भागवत सप्ताहाचे श्रवण भाऊंच्याच वारणीमध्ये ह्याच दिवशी गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी झाले होते. भागवताचा पुरेपूर आनंद घेतल्यानंतर यावर्षी सर्व साधक तसेच भक्तगणांची आध्यात्मिक उन्नती व्हावी या सदेतून आश्रमाच्या साधकांनी भाऊंच्या आशीर्वादाने सार्थ श्री ज्ञानेश्वरी वाचनाचा 7 दिवसांचा संकल्प केलेला आहे. श्रीमद भागवताच्या उज्ज्वल सात्विक स्मृती या निमित्ताने उजळून निघत आहे आणि आपण सर्वजण ज्ञानेश्वरी भाऊंची सार्थ श्री ज्ञानेश्वरी भाऊंच्या प्रेमळ भक्तिमय वाणीतून श्रवण करण्यासाठी अधीर आहोत. प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या आश्रमचे सचिव साधक श्री जयकुमार कुबल यांना विनंती करतो. हरिओम. श्री नित्येश्वर महादेवांना माझा सादर प्रणाम. तसेच सद्गुरू माऊलींना माझा सादर प्रणाम. आज मंगलमय वातावरणात आपण सगळे साधक तसेच भगवत भक्त उत्साहाने श्रवण भक्तीला उधाण आणून आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या आशेने भक्तिभावाने नित्येश्वराच्या महादेवांच्या प्रांगणात उपस्थित आहोत. मागच्या वर्षी पण याच कालावधीत आपल्या आश्रमात भक्ती महासागराचे उत्तुंग शिखर असलेले श्रीमद भागवत यांची कथा संपन्न झाली होती. या भक्ती महासागरात आपण सर्वांनी भक्तीचे प्राशन केले. तसेच आम्ही सर्व साधक व भक्तगणांनी भक्ती सागरात स्नान करून आनंद लुटला व तृप्त झालो. आणि अशाच प्रकारचा आनंद आम्हाला परत प्राप्त व्हावा अशी आश्रमांच्या साधकांची इच्छा झाली व परत एकदा 7 दिवसांचा सार्थ श्री ज्ञानेश्वरीवर ज्ञान सप्ताह घेण्याचा निश्चय झाला. आणि त्याच निमित्ताने
आपण सगळे जण उपस्थित आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. आद्य शंकराचार्यांचे हे वाक्य आम्हाला सांगून गेलेले आहे. जीव जो आहे तो 88 लक्ष योनीमध्ये प्रवास करत असतो. या जीवाला केवळ नरदेहामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्याची संधी भगवंताने प्रदान केलेली आहे. आईच्या गर्भात असताना या जीवाला त्याचे पूर्ण स्मरण असते व तो शिवोहमचा जप करत असतो. पण गर्भातून बाहेर आल्यानंतर मायेच्या स्पर्शाने त्याला विसर पडतो व शिवोहमचा विसर पडल्यानंतर तो जप करू लागतो. तो कोहम 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 म्हणजे काय? मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. व अशा संभ्रम अवस्थेमध्ये तो प्रवृत्ती मार्गाकडे वळला जातो. ओम नित्य दिव्य योगाश्रम या आश्रमाचं उद्दिष्ट मनुष्य जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते गाठण्यासाठी योग्य मार्ग दाखवणे हेच आहे. असा मार्ग म्हणजेच निवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग. तर या मार्गाला लागल्याने जीवाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, बाकीचं ज्ञान नव्हे. व या ज्ञानाचा सोपान झाल्यावरच त्याला मुक्ती प्राप्त होते. असा हा मुक्तीचा निवृत्ती मार्ग. या मार्गाची गोडी सर्वांना लागावी व ती दृढ व्हावी व भगवत भक्ती प्राप्त व्हावी अशा उद्देशाने ओम नित्य देव योगाश्रम तर्फे या ज्ञान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हा सप्ताह जो आहे ज्ञान सप्ताह तो चांगल्या रीतीने संपन्न व्हावा व आज आपण जे भक्तगण याचा लाभ घेत आहेत उद्या असंच वाढत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हरिओम. हरिओम. धन्यवाद भाऊ. हरिओम. आता आश्रमाचे अध्यक्ष श्री संजीव नाईक यांनी सर्वांचं स्वागत करावं अशी विनंती करतो. हरिओम. ओम नित्य दिव्य योगाश्रम कसमशेळी बेतोडा या आश्रमतर्फे 7 दिवशी ज्ञानेश्वरी सप्ताह या सप्ताहाला उपस्थित भक्तगण जे आज सर्वांना माहीत आहे की कोरोनाचा महाकाळ सर्वांच्या पाठीमागा लागलेला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने जी भक्ती आपण दाखवून आम्हाला सर्वांना प्रेरणा दिलेली आहे आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्व
भक्तगण भाविक देव व देवागणांना मी सर्वांचं स्वागत करतो. आज जे आपल्याला श्रवण करायला भेटणार आहोत ज्ञानेश्वरी, मागच्या वर्षी पण आपण ह्याच दिवशी ह्याच वेळी भागवत सप्ताहाला सुरुवात केली होती आणि ह्या सप्ताहाला आमचे पूजनी सर्वांचे गुरुवारी ज्यांच्या अमृतवाणीतून ज्ञानेश्वरीचं रसपान आम्हा सर्वांना भेटलं होतं, जे आश्रमचे फाउंडर अध्यक्ष आहे. जसं आपण ज्ञानेश्वराला माऊली म्हणतो, जी विश्वाची माऊली आहे, तसेच पूजनी भाऊ हे आमचे सर्वांची माऊली आहे. तर मी सर्व आश्रमच्या साधकाच्या वतीने मी पूजनी भाऊंचं स्वागत करतो. आता आपण दिंडीमध्ये जे संगीतमय असं रसमय असं संगीत ऐकलं, ज्यांचं नाव गोव्यातच नाही तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे, असे ज्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच गोवा राज्यातून विशेष मान भेटलेला आहे, सन्मान भेटलेला आहे, असे पखवाज वादक, हार्मोनियम वादक, मी म्हणेन ऑलराऊंडर विष्णू नाईक यांचं पण मी स्वागत करतो. तसेच आणखी एक विशेष सांगायचं म्हणजे ते दादा महाराज यातल्या ते संगीतातले उत्कृष्ट खेळाडूपटू म्हणू शकतो संगीतातले, आणि गोव्यामध्ये तर माहीत आहे की प्रथम पारितोषिक त्यांनाच जातं. ह्यातले ते आणखी एक विशेष आम्हाला संगीतकार भेटलेले आहे, जे गेली 10 वर्षे आम्हा आश्रमाला केव्हाही हाक मारली तर आमच्या हाकेला वेळ न करता आमच्या मध्ये असतात. ते म्हणजे ज्यांची मधुरवाणी सर्वांना माहीत आहे, आणि खास म्हणेन मी की त्यांची मधुरवाणीमध्ये आम्ही जो शेवट जो असतो तो एवढा गोड असतो, ते आमचे आनंद गावडे यांचा पण मी आश्रमच्यातर्फे स्वागत करतो. वेळ न दवडता आमच्यामध्ये देवदत्त गावडे हे शिक्षक ह्या पेशाने आहेत, तसेच त्यांचा पण आम्हाला रोज मोलादिक असा हातभार लागतो. मी त्यांचं पण आश्रमतर्फे स्वागत करतो. पखवाज वादक त्यांचा पण विशेष असा लाभ आम्हाला भेटतो वेळोवेळी, त्यांचं पण मी आश्रमतर्फे स्वागत करतो. दीपक वेलकासकर. तसेच आमच्यामध्ये विष्णूचे शिष्य पखवाजवार आहे ते आहे मनोज नाईक, यांचं पण मी आश्रमतर्फे स्वागत करतो. आमच्या आश्रमचे साधक जे आश्रममध्ये आम्हाला वेळोवेळी संगीतामध्ये मार्गदर्शन करतात, भागवत सप्ताह म्हणा, आजचा हा ज्ञानेश्वरी सप्ताह म्हणा, त्याच्यामध्ये मुख्य कोऑर्डिनेट करणं संगीत बोर्ड, जे पेशातून शिक्षक पण आहे संगीतामध्ये, आमचे आश्रमचे साधक सागर नाईक यांचं पण मी सर्वांतर्फे स्वागत करतो. दोघांचं नाव बरोबर घेतो. उत्कर्ष नावामध्ये पण उत्कर्ष आहे, तसंच वासुदेव हे जरी नवीन शिष्य झाले तरी सुद्धा त्यांनी जी त्यागाची वृत्ती दाखवून वेळोवेळी आश्रमला संगीतामध्ये म्हणा इतर गोष्टीमध्ये जो हातभार लावलेला आहे, तर मी त्यांचा दोघांचं पण, मुळात ते पेशाने स्वतः बिझनेसमॅन आहे, तर मी आश्रमतर्फे वासुदेव तसेच उत्कर्ष यांचं आश्रमतर्फे स्वागत करतो. शंखनाग आमचे आश्रमचे माजी अध्यक्ष, व्यवसायाने बिझनेसमॅन आहे, गजानन साळगावकर यांचं पण मी आश्रमतर्फे स्वागत करतो. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जब महफिल रंगने लगी तब क्षमा बुझने लगी.
मी थोडक्यात आपल्याला याचा अर्थ काय तो सांगतो की आम्हाला प्रत्येकाला वाटतं की रिटायर्ड म्हणजे टायर्ड झाल्यानंतर आपण भक्तीमध्ये कुठेतरी वेळ द्यावा असं वाटतो. पण जेव्हा आपण 60 वर्ष झाल्यानंतर भक्तीमध्ये वेळ द्यावा लागतो तेव्हा आपलं शरीर साथ देत नाही, आपल्याला तो रस घ्यायला मन साथ देत नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक शरीराचे जे अवयव आहेत ते पण निकामी हळूहळू व्हायला लागतात. आणि तेव्हा वाटतं की आम्ही थोडीशी भगवंताची भक्ती करू, पण शरीर साथ देत नसल्या कारणाने आपण ही भक्ती प्राप्त पण करू शकत नाही. म्हणून असं म्हटलंय की जब मशहूर रंगने लगी तब क्षमा बुझने लगी. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं आश्रमतर्फे स्वागत करतो. हरिओम. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद संजीव. संजीवने सर्वांचं स्वागत केलेलं आहे. ते पण सहकलाकार आहेत इकडे या ठिकाणी, त्यांचं पण मी स्वागत करतो. हरिओम. आजच्या कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी श्री रामदास वेलिंगकर भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येईल. मी भाऊना विनंती करतो की भाऊने ग्रंथाला हार अर्पण करावा. तसंच वेलिंगकर भाऊना मी विनंती करतो की वेलिंगकर भाऊने भाऊना हार अर्पण करून त्यांचं स्वागत करावं. आश्रमचे उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे गायक प्रमुख गायक आनंद गावडे यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. तसंच सागर नाईक यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. विष्णू नाईक यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं. तसंच देवदत्त बोरकर यांचंही स्वागत करावं. नंतर दीपक वेलकासकर यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं. वासुदेव नाईक यांचं स्वागत करावं पुष्प देऊन. उत्कर्ष नाईक यांचंही स्वागत करावं. मनोज नाईक यांचं स्वागत करावं. गजानन साळगावकर यांचंही स्वागत करावं. संजीव नाईक यांचंही स्वागत करावं. सर्वांचं स्वागत झालेलं आहे.
आणि सर्वांचं स्वागत झालेलं आहे. पुढचं सूत्र भाऊनी आपल्या हातामध्ये घ्यावं अशी मी भावना विनंती करतो. हरि ओम, हरि ओम.